गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी 4 महिने मेहनत केल्यानंतर हातात आलेले पीक कुठे विकावे हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। शेतकऱ्यांनी 4 महिने मेहनत करून जवळपास मोठ्या प्रमाणात धान उत्पादन जे आहे ते केलेले आहे। चांगला उत्पादन घेणारी शेती जी आहे ते गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी करीत असतात। बारीक भात असो, धान असो की जाड जे आहेत भात असो, यात गडचिरोलीकर जे आहे गडचिरोली शेतकरी मेहनत करून एक चांगला उत्पन्न 1 एकरी जवळपास 25 ते 30 क्विंटल धान उत्पादन करीत असतात। परंतु आदिवासी विकास महामंडळामार्फत अद्याप कोणतेही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात न आल्यामुळे शेतकरी जे आहेत ते चिंतित आहे आणि शेतकरी जे आहेत ते मेच्या सुरुवातीपासूनच मागणी करीत आहेत की धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे। आमदार धर्मबा आत्राम यांची भेट शेतकऱ्यांनी घेतली होती। सध्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात धान खरेदी जी आहे ते बंद असल्यामुळे मेच्या सुरुवातीला जे कापणी झाली भाताची ते शेतकरी आता मे महिन्याच्या शेवटीपर्यंत जे आहेत ते वाढ बघत आहेत आणि आता एक 3-4 दिवस संपले की मे महिना संपणार आणि जून महिन्यात सुरुवातीलाच दक्षिण गडचिरोली असो की उत्तर गडचिरोली यात पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशात शेतात ठेवलेले हे जे भात आहे किंवा धान आहेत पूर्णपणे खराब होण्याचे चित्र आहे। तर शेतकऱ्यांचा विचार करून आदिवासी विकास महामंडळ किंवा राज्य सरकारने धान खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांची होत आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी धान जे आहेत ते कापणी केल्यानंतर आपल्या शेतातच अशा प्रकारे उन्हात ठेवलेले आहे आणि आता एक 7 ते 8 दिवस संपले की पावसाळा सुरू होण्याचे चित्र असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एक मोठी भीती असल्यामुळे शेतकरी जे आहेत ते राज्य सरकारकडे गुहार करीत आहेत की धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत भीमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।